पार्टी केली तरी चालेल, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चोरी कामाला नाही आहे, आपणा आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असणार. आणि मी शुभम कांबले आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या खातूड ब्लॉग या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीनिमित्त आज आमच्या गावात जत्रा असते आणि मी जत्रेसाठी कमसे कम 5 वर्षाच्या नंतरला आज गावी आले. आता ते आमच्या मंदिराजवळ तयारी चालू आहे, सगळी काट्या वगैरे सजवल्या आहेत, बट तिथं जाऊन का मला व्हिडिओ काढायला भेटले नाही. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशी तिथं तयारी चालू आहे. हात जोड तिकडे हात जोड लक्ष दे. अरे ना मित्रांनो, आता काठी वगैरे नाचवले तिकडं, तुम्हाला दाखवला आता मी. तर आता 12:30चा टाईम दिला आहे. 12:30पर्यंत आम्ही लोक घरी जेवण वगैरे करून इथे परत मंदिराजवळ येणार, परत काठी घेऊन गावदेवी मंदिरात जायला. तर भेटू आपण नंतर. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. ऐसे लाभो भाग देवा देवा दान, चरणात ध्यान लागू देगा. तर मित्रांनो, आता जरा 12 वाजलेत, 12:30चा टायमिंग आहे. त्याच्यामुळं आम्ही जरा तो 15-20 मिनटाचा टायमिंग, गावाच्या बाहेर आमचा एक शेत आहे, मला टाईप आहे, आणि मळ्यात कोकम आंबे वगैरे होतात, नारळाचं वगैरे झाड आहे. तर आम्ही लोकांनी त्याकडे आलेलो आहे आणि आमचं एक काजू झाड आहे, आमचं शेत. आणि आता मळ्यात चाललो आहे आम्ही लोक. फाटा बिटायचं कपडं. ब्रो
दे कॅमेरा दे. आमचा आंबा आहे आणि हा आंबा काढते. आंबा चोर झाला. ह्याला बोललो होतो की आंबा काढायला मी गावी येतोय खास ह्याच्यासाठीच. तर ह्यानी कालच आंबा काढले. फेक हातान फेक. एक ए थांब हर्ष. एक तर हा बघ दिसते काय. शोबास. हां तर मित्रांनो ह्या आंब्यावर भरपूर आंबे होते असे. पण ह्यानीच काढलेत ते आंबे कवट्यानी. त्याला सांगितलं मी काल की मी गावी येतं ह्यासाठीच आंबा एक पण काढू नकोस. तर त्याने ऐकलं ना. भरपूर आंबे काढले. कमसे कम 30-40 आंबे त्यांनी काढलेच होतानी एकट्याने. आणि ह्याच्या अगोदर पण तेवढेच आंबे त्यांनी काढले. त्याला सांगितलं नका काढू. पण काय ना काढले असतीच आंबे चोरीला गेले असते. ना हर्ष सत्यानाश झाला असता. मेहनत मग तुला जाऊ दे काढून टाक. गोड आहे आंबट आहे. हर्षसोबत तिथं पण आहे. तिथं मी जाऊ काय नको फांदी तुटली. बायले तर बायलेच राहणार आहे रे. अरे पण तो नंतर ते पण भेटणार. राजने टाकल्या का बरोबर नाही बोलायचा होलीला. तर मंडळी आता वरती काय आंबा दिसत नव्हता पण आम्ही काढलेत थोडेफार कमसे कम 10 एक आंबे वरती दिसत नव्हते. तर आम्ही ते तरी पण ते काढलेत वरती जाऊन. तर बघा आंबा बोलते. गेल्या वर्षी यातलं जाम आंबा खाल्ला आम्ही. चला तर जाऊया मंडळी. आता घरी चाललो आहे आम्ही. जेवणार खावणार आणि परत आपल्या मंदिराजवळ येणार. बघूया चला तर भेटू आपण नंतर. तर मंडळी आता 12:30चे 1-1:30 वाजला आहे. टाईम भरपूर झालेला आहे आणि आता काट्या वगैरे काढतात आमच्या इथल्या. तर अजून तिकडे चाललं आहे. भरपूर टाईम झालेला आहे आता. तर मंडळी आता आमच्या गावातल्या काट्या निघाल्यात. तर त्यातली फक्त एकच काठी निघाली आणि ती पूर्ण गावभर फिरेल. प्रत्येकाच्या घराजवळ फिरेल. तर आता थोडीशी लांब आली. आता आमच्या घराजवळ येईल. तर मी तुम्हाला दाखवतो थोड्या घराजवळ आल्यावर. आणि भरपूर टाईम झालेला आहे त्याच्यामुळे फटाफट येत आहेत सगळे. तर मित्रांनो आता काठी आपल्या घराजवळ आलेली आहे आणि उत्सुकता भरपूर आहे. दाखवतो तुम्हाला. ऊन आहे त्याच्यामुळे पाय भरपूर वाजतात.
मंडळी आता गावात पूर्ण काठी फिरते आपली, आमच्या घरात पण आली होती, त्याच्यानंतर परत मंदिरात गेली आणि आता सगळीकडे जाऊन तुम्हाला नाही दाखवता मी, भरपूर टाईम होईल त्यासाठी. मग आता चाललेत वरती आम्ही लोक, मग तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. तसा प्रत्येक गोष्ट दाखवत राहीन तुम्हाला, त्याचा टेन्शन घेऊ नका, कारण मी पण भरपूर वर्षानंतर आलो इथे गावाला, तर त्यामुळे सगळं तुम्हाला काय दाखवेन आणि तुम्ही पण बघा. कमेंट करा. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्यावर आले काठी घेऊन, अजून एक काठी आहे पण ती बाकी आहे. आणि आपली पब्लिक बघा इथं थोडासा विश्रांती घ्यायला इथं थांबले आम्ही लोक. आराम घे. खाली ठेवतात ना. तर मित्रांनो आता आम्ही सोनसोंड्या आले आणि आता या काट्यावरती चालल्यात, तर जरा विश्रांती घेतलेली, आता जरा वरती चाललोय परत. तर वरती गेल्यावर भेटू आपण. काय ना काय बोलतो. आमची ही आजचा हनुमान जयंती नाही आहे, पण आम्ही आमच्या नियमाप्रमाणे सालभरप्रमाणे आम्ही हा सण साजरा करतो. आणि ह्या सणामध्ये आता ह्याच्या पुढे आणखी मला वाटते 30 मीटर लांबीचा अजून प्रवास आहे आणि तिथून आम्ही चालत आहोत. आणि ह्या साली आता मी आमच्या बनवडी गावातून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा भाईचंद्र कांबळेंकडून. तर मंडळी आता आम्ही आमच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि बघू शकता बाजूला स्पेस, इथं आता आमच्या काट्या उभ्या करणार आहेत. आणि बघू शकता आमच्यावरती बनवडी गावची पब्लिक आणि बाजूच्या गावची माणसं त्यांची काठी वरती गेलेली आहे मंदिराजवळ, आणि आता आमची काठी उभी करणार आम्ही. आणि हा स्पेस बघा, इथे चांगली काठी उभी राहील. मित्रांनो काठी जरा मोठी आहे म्हणून जरा उचलता येत नाही कोणाला. उचलता येते म्हणजे आता उचलत नाही कोण, जरा पुढच्या शेतात गेल्यावर उचलू. आणि छोटीवाली काठी उचलले, मोठी काठी अजून उचलले ना तशीच ठेवले. तर दोन्ही गावाचा क्राऊड भरपूर आहे आणि आता ह्या शेतात आला आपल्याला काठी उभी करायची आहे. त्याच्यामुळे आता बघूया आपण. ऑलरेडी का गावाची काठी तर गेलेली आहे. 2 काट्या आहेत, एक छोटी एक मोठी आहे, ती उभी राहिलेली आहे. तर आमच्या गावची बनवडी गावची काठी येते. आता आपली मोठी गाडी इथं उभी करतो, छोटी गाडी पाठी आहे आणि मोठी गाडी आता उभी करतो आम्ही. तर आता बघा तुम्ही. तर मित्रांनो आता आपली दुसरी गाडी पण उचललेली आहे आणि आता बघूया कोण जिंकते ते आपल्याला बघायचं आहे आता.
आपली काठी उभी राहिलेली आहे आणि आता बघू शकता शक्यतो आमची काठी जिंकणार आहे बघा आता. आता आमच्या दोन्ही पण काट्या जिंकलेल्या आहेत, त्यांच्या दोन्ही पण हारल्यात, आमच्या दोन्ही पण जिंकल्या, छोटी पण मोठी पण. आणि आता सगळा संपलेला आहे नाचून वगैरे. आता काहीतरी खायला काहीतरी घेऊया आपण. सुरुवात सरबत वगैरे काय पियायचं आहे खायचं आहे ते पिऊया. सगळ्यात पहिला आमच्या जयेश कांबळेच्या दुकानात जाऊया आपण, काय लावले त्यांनी बघूया. काय घ्यायचं आपल्याला, चला बघूया, बोलून बघूया. काय सरबत पिऊया का? 10 रुपयाचा ग्लास ये साईडले. काय आई शपथ ही बाई लागणार नाही. काय होतं बरं ना, पैसे द्यायचे ना. घ्या नाही प्यायला, घ्या 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 नको नाही घ्यायला. आता देतो 10 रुपयाचा ग्लास. जरा तांत बघा मित्रांनो, मी जेव्हा लहान होतो तेव्हा पूर्ण शेत भरायचा दुकानात. पण आता एवढं पब्लिक नाही, क्राऊड नाही. आता पब्लिक जरा भरपूर कमी झाले आणि बहुतेक तर मुंबईला गेलेत आणि त्याच्यामुळे आता पब्लिक कमी आणि दुकान पण भरपूर कमी आहेत. किती 5-6 दुकानं आहेत फक्त, बाकी काय नाही. मी जेव्हा लहान होतो तर भरपूर दुकानं असायची इकडे, पूर्ण लागायची. पण आता कोणच नाही एवढं. आपलं सरबत पाहिजे. चल भारी कसं आहे, मस्त आहे. शूटिंग चालू आहे. ही आमची रेवली गावची जत्रा आहे, गावची बनवटी रेवली ही जत्रेचा आनंद आम्ही घेत आहोत. घे आमचा.
भरत घे नाही कमी भरत घे कितीला नाही अजून कमी आता झालेलं आहे सगळं. आता घरी चाललं. विचार करतो की घरी जाऊ की नको, कारण का ह्या काट्यावर खाली न्यायचे आहेत आम्हाला लोकांना. तर बघू आता, आज रात्री मुंबईला पण जायचं आहे, त्याच्यामुळं बघू काटा न्यायचे आहेत काय, नाहीतर मग घरी जाईन, जाऊन मस्त झोपेन. आता बाकी काय नाही, पब्लिक सगळी घरी गेलेली आहे. तर भेटू आपण थोड्या वेळेला. आता जर आपण विश्रांतीला चाललो आहे साईडला. बघा किती लांब असा थोडासा आहे. काठी आपली 6 वाजेपर्यंत घरी जाईल, त्याच्यामुळं खाली जाऊन घरी जाऊन मतलब नाही, इथंच थांबू. 6 वाजता काठीसोबत आपण खाली जाऊ, मग भेटू आपण डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता. तर दादा, आज आपल्या 3 गावाची यात्रा आहे, तर त्या यात्राबद्दल तुला काय बोलायचं आहे? नमस्कार तुमच्या यूट्यूब चॅनलला. खरोखर आज ही आमची बनवटी, गणेशनगर आणि रेवली ही 3 गावची यात्रा आहे. वर्षातून हा आमचा एक यात्रा एकदा साजरी होते आणि खूप 3 गावची पूर्ण भक्तिभावाने येऊन तिथे गावदेवीची पूजा करतात, महादेवाच्या काट्या नाचवतात. हार आणि जे शरीर असतं, महादेवाची काठी दोन्ही गाव घेऊन, गणेशनगर आणि बनवटी दोन्ही गाव ही काठी घेऊन येत असतात. आणि आज खरोखर आम्हाला आनंद वाटतो की आमच्या बनवटी गावची दोन्ही काठ्या जिंकलेल्या आहेत आणि आज आम्ही खूप आनंदाने आहोत. आणि आई गावदेवीच्यांनी आणि चिंचमाच्यांनी प्रार्थना करते की आमच्या 3 गावातली लोक जी मुंबई शहरातली असतील, पुणे शहरामध्ये कुठे कामाला असतील का अनेक कुठे बाहेर गावाला कामाला असतील, त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहते आणि सर्वांना कामधंद्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहा, सुख समृद्धी त्यांना भरपूर लाभू दे, हीच आमच्या आई गावदेवीच्यांनी प्रार्थना करतोय. आणि सर्वांना नमस्कार. तर दादा, आज यात्रा आहे, त्याच्याबद्दल पिण्याखाण्याचा कार्यक्रम कसं काय? नमस्कार, तुमच्या यूट्यूब चॅनलला खूप खूप नमस्कार. आज आम्ही बनवटी आणि गणेशनगर ग्रामस्थ मंडळ सर्व इथं यंग पिढी, युवा पिढी आम्ही बसलेलो आहोत. आज आम्हाला आनंद वाटते की आमची 3 गावची यात्रा आहे, बनवटी, गणेशनगर आणि रेवली. या गावामध्ये 3 गावामधून फक्त 2 गावची आमची काठी येते, बनवटी आणि गणेशनगर. तर आज एवढा आम्हाला आनंद झाला आहे की बनवटी गावची आज दोन्ही काठ्या आमच्या गणेशनगरच्या वरती सर झालेल्या आहेत, म्हणजे जिंकलेल्या आहेत. आणि त्याच्या आनंदामध्ये आज आम्ही सर्वजण, आमची युवा पिढी आहे ती एन्जॉय करण्यासाठी एकत्र बसलेले आहोत. आणि खरोखर आज आमचा गावदेवीचं मंदिर हा खरोखर आमच्या हायवेपासून एक 5 किलोमीटरवरती अंतरावरती आहे. आणि तिथे पहिला चालत रस्ता होता, पायाने यायची, पण आता ईश्वर कृपेने गाडीचा रस्ता रोड झाला, गाडी डायरेक्ट आमच्या मंदिराजवळ येतोय. आणि आम्हाला खरोखर आनंद असा वाटते की वर्षातून आमची ही यात्रा येते आणि तो आम्हाला एक सण, म्हणजे सणच आहे आमचा, की त्यासाठी आम्हाला एन्जॉय करण्यासाठी भेटतो. आणि खरोखर पण आलं जेवायला प्रसाद खायला या, प्रसाद खायला. तर मित्रांनो, आता आपल्या गावची जत्रा झालेली आहे आणि सगळे काट्या आता घरी घेऊन चाललो आम्ही लोक. तर आता बघूया, तुम्हाला दाखवतो. आपण जिंकलं, तुम्हाला माहिती आहे. आता त्या काट्या प्रत्येकाच्या गावात जातील आणि बघा आता काढतायत, जिथं लावलेले तिथं काढतायत. तर मित्रांनो, आता आपली आज जत्रा संपलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि काट्या वगैरे आमच्या गेल्या खाली आता. तर आता ब्लॉग आपला इथंच संपूया आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आत्तासाठी बाय.